द डायमेन्शन्स ऑफ अ क्यूबॉइड आर 44 सेंटीमीटर, 21 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर. It is melted and a cone of height 24 सेंटीमीटर is made. Find the radius of its base. आता आपल्याला एक क्यूबॉइड आहे आणि त्या क्यूबॉइडचं डायमेन्शन दिलेलं आहे. डायमेन्शन म्हणजेच आपल्याला लेंथ, ब्रेडथ आणि हाईट दिलेली आहे. आता या ठिकाणी मी क्यूबॉइडची फिगर काढलेली आहे. क्यूबॉइडचं आपल्याला डायमेन्शन दिलेलं आहे. लेंथ किती आहे 44. ही जी क्यूबॉइडची लेंथ आहे ही किती आहे 44 सेंटीमीटर. त्यानंतर ब्रेडथ किती आहे 21 सेंटीमीटर. ही जी क्यूबॉइडची ब्रेडथ आहे ही 21 सेंटीमीटर आहे आणि ही जी क्यूबॉइडची हाईट आहे ही किती आहे 12 सेंटीमीटर. काय आहे क्यूबॉइड. हा क्यूबॉइड काय केलेला आहे मेल्ट केलेला आहे आणि या क्यूबॉइडपासून कोन तयार केलेला आहे. या कोनची हाईट या कोनच्या व्हर्टेक्सपासून या सर्कलच्या सेंटरपर्यंत ही जी हाईट आहे परपेंडिक्युलर हाईट किती आहे 24 सेंटीमीटर. आणि आपल्याला ही कोनच्या बेसची जी ही रेडियस आहे ही आपल्याला फाइंड करायची आहे. आता मग हा क्यूबॉइड काय केलेला आहे मेल्ट केलेला आहे आणि त्याच्यापासून हा कोन तयार केलेला आहे. म्हणजेच दोघांचं जे व्हॉल्यूम असणार आहे ते काय असणार आहे इक्वल असणार आहे. आता व्हॉल्यूम म्हणजेच काय क्यूबॉइडची लिक्विड होल्डिंग कपॅसिटी आणि कोनची लिक्विड होल्डिंग कपॅसिटी दोन्हीची जी कपॅसिटी असणार आहे ती काय असणार आहे इक्वल असणार आहे. म्हणजेच दोघांचं व्हॉल्यूम काय असणार आहे इक्वल असणार आहे कारण क्यूबॉइड मेल्ट करून त्याच्यापासून काय केलेलं आहे कोन तयार केलेला आहे. आता दोन्हींचं व्हॉल्यूम काय असणार आहे इक्वल असणार आहे. व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड इज इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ एल इंटू बी इंटू एच. क्यूबॉइडचं व्हॉल्यूम काढण्यासाठी फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे एल इंटू बी इंटू एच. आणि व्हॉल्यूम ऑफ कोन फॉर्म्युला काय आहे 1/3 पाय आर स्क्वेअर एच. आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू आणि एक्झाम्पल सॉल्व करू. आता लेंथ किती आहे पहा 44 इंटू ब्रेडथ किती आहे 21 इंटू एच किती आहे 12 इज इक्वल्स टू 1/3 इंटू पायची व्हॅल्यू आपण 22/7 घेऊ 22/7 इंटू आर स्क्वेअर आरची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे इंटू एच1 किती आहे पहा कोणची हाईट किती आहे 24. आता या ठिकाणी आपण भाग घालू 3 1 जार 3 3 8 जार 24. आता हे 22/7 आपण या साईडला घेऊ आणि हा 8 पण काय करू आपण या साईडला घेऊ. काय येईल पहा 44 इंटू 21 इंटू 12. आता हा 7 या बाजूला आल्यानंतर काय होईल मल्टिप्लाय होईल आणि हा 22 मल्टिप्लाय आहे तो काय होईल डिवाइड होईल. म्हणजेच 22/7 या बाजूला आल्यानंतर काय होईल 7/22. आता हा 8 या ठिकाणी मल्टिप्लाय आहे या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल 22 इंटू 8.